हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली ॲनालिसिस ऑफ गोल्ड. आणि ज्या पद्धतीने मी काल तुम्हाला जे झोन ड्रॉ करून दिले होते, मेजर की लेवल्स दिल्या होत्या, आय होप तुम्ही त्याचा फायदा नक्कीच घेतला असेल आणि त्याच लेवलला प्लॅन नक्की केला असेल आणि तुम्हाला छान रिस्क आणि रिवॉर्ड तुम्हाला नक्कीच मिळाला असेल. तर ट्रेडर्स, त्यासाठी ट्रेडिंग करताना स्ट्रॅटजी प्लस तुमच्या मेजर की लेवल्सला महत्त्व द्या. विदाऊट मेजर लेवल्स, विदाऊट की लेवल्स ट्रेड घेऊ नका. आणि आजच्याही कोणत्या मेजर लेवल्स आहेत याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. चला आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. जसं आपण स्टार्ट करत असतो डेली टाईम फ्रेमवर. डेली टाईम फ्रेमवरती काल जे तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगितली होती मी की सेलिंगची प्रोबॅबिलिटी आहे आणि मेजर झोन्सही दिले होते ॲज यू, जसेचे तसे बी झोन आता तुम्हाला ते दाखवणार आहे आणि किती छान रिस्पेक्ट झालेला आहे त्या झोनला ते पण मी तुम्हाला आता शो करणार आहे. राईट, तरी तर तुम्ही बघू शकता डेली टाईम फ्रेमवरती आजही क्लोजिंग जी आहे कालची डाऊन साईड झालेली आहे. याचाच अर्थ काय, बेरिश प्रेशर आहे. आणि जर आपण बघतोय गोल्डला, तर गोल्ड काय करतं, या लेवलला 4000च्या लेवलला ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय पण ब्रेकआउट मिळत नाही आहे, किंवा वरतीही 4200च्या लेवलला ब्रेक आउट करण्याचा प्रयत्न करतोय पण तिथे मिळत नाही. म्हणजे गोल्ड हे एका रेंजमध्ये आता ट्रॅव्हल करत आहे. म्हणून आपल्याला ज्या पण ट्रेड घ्यायचे आहेत, जे पण ट्रेड आपण प्लॅन करणार आहोत, सेल साईड किंवा बाय साईड, इथे काय करायचे, तुम्हाला होल्डिंग कमी ठेवायची जेणेकरून तुम्हाला मोठं नुकसान नाही होणार. आणि विथ एस एल ही ट्रेड करायचं आहे. 1 आवर चार्टला आपण शिफ्ट करूया आणि आपले कालच्या ज्या मेजर लेवल्स आहेत, ज्या ड्रॉ करून मी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या एकदा लेवल्स तुम्ही बघून घ्या. हे बघा, मी आता जस्ट शो केले आहे. या सर्व लेवल्स आपण काल मेन्शन केल्या होत्या. राईट, आपले जे झोन आहे तुम्ही बघू शकता, हे झोन किती प्रॉपर रिस्पेक्ट झालेला आहे. या झोनमध्ये तुम्हाला काय मिळालेलं आहे, बायची ऑपॉर्च्युनिटी मिळालेली. या झोनलाही तुम्हाला पहिल्यांदा बायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्यानंतर एस एल हंटिंग झाली, त्यानंतर पुन्हा बायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पुन्हा मार्केट खाली आलं, पुन्हा बायची ऑपॉर्च्युनिटी मिळाली, पुन्हा मार्केटनी बाईंग साईड प्लॅन दिल्यानंतर पुन्हा ही जी लेवल आहे, या लेवल खाली जे एस एल आहे त्याची हंट केल्यानंतर मार्केट पुन्हा वरती जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं. तर मार्केट अशाच पद्धतीने बिहेव करत असतं. कुठलाही 1 आवर चार्टचा झोन मार्केट लगेच ब्रेक करत नाही, इमिडिएट ब्रेक करत नाही. तिथे तो सपोर्ट घेतो. तुम्हाला कॅन्डल फ्लो होताना दिसते, खाली सेलिंग प्रेशर दिसतो, म्हणून तुम्ही तिथे काय करतात, सेल प्लेस करतात. आणि तोच वेळ असतो जिथे आपल्याला बाय करायचा असतो आणि त्याचा एस एल जो असतो त्या कॅन्डलचा लोचा असतो. त्यासाठी एकच स्ट्रॅटजी यूज करा फ्रेंड्स. तुम्हाला हायर टाईम फ्रेमचे जे झोन आहे, त्या झोनमध्ये तुम्हाला काय करायचे, हायर टाईम फ्रेमला झोन मार्क करायचे आणि लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करून तिथे तुम्हाला ट्रेड प्लेस करायचा आहे. याचाच अर्थ काय की, समजा तुम्ही आता हा जो झोन ड्रॉ केलेला आहे, राईट, या झोनला काय करायचं आहे, तुम्हाला 1 मिनिट चार्टमध्ये शिफ्ट करायचं आहे. 1 मिनिट चार्टमध्ये शिफ्ट केल्यानंतर इथे तुम्हाला चेक करायचं आहे की कॅन्डलची क्लोजिंग कुठे होती, झोनच्या आतमध्ये होती. जर झोनच्या आतमध्ये झाली किंवा झोनच्या खाली जरी ट्रेड गेला, कॅन्डल गेली, तर त्यानंतर आपल्याला कॅन्डल कुठली बनलेली पाहायला मिळालेली आहे. येस, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर आहे. तुम्ही इथे ट्रेड प्लेस करू शकता. लॉंग पोझिशनसाठी इथे ट्रेड प्लेस करा. आणि जे टार्गेट आहे तुमचं, इथे तुम्ही जवळजवळ 50 to 100 पिप्स, थोडासा एस एल मोठा घ्या फ्रेंड्स. जर पैसे कमवायचे असेल, टार्गेट मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला एस एल द्यावा लागणार. बघा, तुम्ही 50 पिप्सचा एस एलला 120 पिप्सचं टार्गेट इथे कॅप्चर केलेलं आहे. किती मस्त हा ट्रेड आपल्याला इथे पाहायला मिळतोय. इवन दॅट की जेव्हा मार्केट इथे आलं होतं, राईट, बघू शकता तुम्ही, इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा मी हे सांगितलेलं आहे, मार्केट तुम्हाला काय करतं, पहिल्यांदा अट्रॅक्ट करतं, अट्रॅक्ट केल्यानंतर फॉल करतं, एस एल हंट करतं, त्यानंतर पुन्हा अट्रॅक्ट करतं, त्यानंतर पुन्हा फॉल करतं, एस एल हंट करतात. या लेवलच्या खाली काय आहेत, तुमचे एस एल आहेत. ह्या लेवलचे एस एल हंट केल्यानंतर मार्केट बूस्ट करतं. हीच कन्सेप्ट आहे, मेन कन्सेप्ट आहे, मेजर कन्सेप्ट आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा एस एल इथे होता. बघा, इथे सेल करायचा नाही. या लेवलला आल्यानंतर आपल्याला 50 पिप्सचा आपण एस एल ठेवला आणि टार्गेट तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट किती छान तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचा एस एल हंट नाही झालेला. ऑलमोस्ट तुम्ही या ट्रेडला होल्ड जरी केला असता तरी जवळजवळ, ॲक्च्युली मी काल पण तुम्हाला, पण मी थोडंसं आउट ऑफ होते त्यामुळे मला गायडन्स करता आलं नाही. बघू शकता तुम्ही किती छान, किती पिप्स इथे टार्गेट मिळालेले, ऑलमोस्ट 200 पिप्स तुम्हाला इथे टार्गेट मिळालेले फक्त आणि फक्त 50 पिप्सच्या एस एलला. तर अशाच पद्धतीचे ट्रेड प्लॅन करा. त्यासाठी ही स्ट्रॅटजी यूज करा. स्ट्रॅटजी डिटेलमध्ये समजून सांगण्यासाठी मला डी एममध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला पूर्ण स्ट्रॅटजी कशा पद्धतीने ट्रेड प्लेस करायचा एक्सप्लेन करणार. आजच्या ज्या मेजर लेवल्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. आजचा थोडासा व्हिडिओ मोठा बनणार आहे कारण मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन केलं ना की ट्रेड कसा घ्यायचा, कसा प्लॅन करणार तुम्ही.
आणि आजच्याही लेवल्स याच लेवल्स मेजर आहे. ही ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. 1 आवर चार्टमधली ही ट्रेंड लाईन आहे. ज्यावेळेस परत पुन्हा एकदा गोल्ड या लेवलला तुम्हाला बघायला मिळणार. या सर्व ज्या लेवल्स आहेत इथून मी आपण ड्रॉ केलेले आहे. बघू शकता इथे हा पॉज कॅन्डल आहे, आपला PC लेवल आहे. PC लेवलला तुम्ही लेवल ड्रॉ करून ठेवा, झोन ड्रॉ करा. त्यानंतर हा जो बॉटमचा आहे ही लेवल देखील PC लेवल आहे आपली. ओके, VRPC लेवल आपण इथे मी मेन्शन करून देते. PC लेवल आहेत या आणि खूप छान तुम्हाला इथे रिस्पेक्ट होतानाही पाहायला मिळालेला आहे. ही लेवलही तुमची VRPCची लेवल आहे आणि तुम्ही बघू शकता फ्रेंड्स किती सुंदर या लेवल्स फॉलो झालेल्या आहेत. तुम्हाला इथे बाय साईडही प्लॅन मिळतो, तुम्हाला याच लेवलला सेल साईडही प्लॅन मिळणार आहे. सेल साईटही तुम्ही इथे काय करू शकता, लेवल्स ड्रॉ करू शकता. आता इथे आपला 40-44चा जो रेजिस्टन्स आहे, मेजर रेजिस्टन्स तुमच्यासाठी राहणार आहे. आणि इथेही आता एक डाऊन साईड स्मॉल ट्रेंड लाईन आपल्याला पाहायला मिळते, जिथे मार्केट रिस्पेक्ट घेताना पाहायला मिळतो. तर ही फर्स्ट मायनर ट्रेंड लाईन आहे, त्याच्यानंतर मेजर ट्रेंड लाईन आणि जो टॉप मोस्ट दिलेली आहे ती एकदमच मेजर ट्रेंड लाईन तुमच्यासाठी राहणार आहे. जर या ट्रेंड लाईनला आताही ट्रेड करताना तुम्हाला हेच लक्षात घ्यायचं आहे की आत्ता जो झोन आपल्याला इथे 15 मिनिट्समध्ये ड्रॉ करून देते राईट, तर इथे आपल्याला एक ट्रँगल पॅटर्न बनताना पाहायला मिळतोय. जर अपसाईड ब्रेकआउट झाला, केअरफुली लिसन करा, अपसाईड जर ब्रेकआउट झाला तर आपल्याला फर्स्ट टार्गेट मिळणार आहे जवळजवळ 40-54 पर्यंत. आणि याच लेवल 40-44 पासून इथे आपल्याला सेलिंगची एक प्रोबॅबिलिटी मेजर लेवल आहे. या लेवलपासून तुम्हाला सेलिंग पाहायला मिळू शकते. आफ्टर लिक्विडिटी ग्रॅब तुम्ही या ट्रेडमध्ये एंटर करू शकता. तुम्ही ब्रेकअप स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर चेक करा 1 मिनिट टाईम फ्रेमवरती आणि तुम्ही तिथे काय करू शकता, स्मॉल FVGला ट्रेड करू शकता. इन्व्हर्स FVGला ट्रेड नक्कीच इथे प्लॅन करू शकता. तर हे चेकआउट पॉईंट आहेत. हे कसे फाइंड आउट करायचे यासाठी DM नक्कीच करा. त्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट ऑलरेडी मी तुम्हाला दिलेले आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, आपले जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे, कालचा व्हिडिओ किंवा वीकली व्हिडिओ, त्यामध्ये पूर्ण लेवल्स क्लिअर मेन्शन केलेले आहे, काय होऊ शकतं आणि काय झाल्यावर काय करायचं. त्यासाठी आपले सर्व जे ट्रेड्स आहेत, जे आपले व्हिडिओज आहेत ते चेक आउट करा. आणि आजच्या लेवल्स याच आहेत, हेच झोन खूप मेजर आहेत. या झोनला फॉलो करा आणि ट्रेडसाठी प्लॅनिंग करा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.